खाऊ. मतदारसंघामधून 40 मधील अजून एक तुमच्यातला आमदार देखील पळून गेला. काय त्याचं नाव? प्रकाश आडू. खरं तर ह्यांचं नाव प्रकाश चुकून पडलं. अंधार पाहिजे होतं, कारण गडी रात्रीच्या अंधारात चड्यावर करून पळून गेले. परंतु गद्दारी हा जो कलंक आहे, त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि सिंतोलचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही. चिन्ह मशाला आहे, आई अंबाबाईचा प्रसाद आहे हा. ही जगदंबेची तुळजा भवानी आईची मशाल अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. की साधू संताचा जणू युग पुरुषाचा अवतार असल्याचा आव्हान तो. ती तर खरं तर सर्व पित्री अमावश्यालाच जन्मलंय, मी सांगतो तुम्हाला. आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं, यांना चोप दिला तिथं. खरं आहे ना. मी शिवसेनेच्या युवा सेनेचा राज्याचा सडेतोड वक्ता रणजित बागल. मी आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर, आमचं गाव. आणि मला पक्षानं आपल्या मतदारसंघामध्ये पाठवलेला आहे. या गद्दाराला तुम्ही जे काय गाडायचा कार्यक्रम लावलाय त्याच्यामध्ये 4 पाट्या मीही टाकाव्या असं पक्षाला वाटतंय. आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्या मतदारसंघामध्ये आलोय. आता मी बोलायला चालू करतो. या सभेचे प्रमुख असे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं कायमच आपल्या लढाऊ वृत्तीनं आणि लढवय्या बाण्यानं अनेक संकट झेलून अनेक अशा कूटनीतीला खऱ्या अर्थानं त्या वेळेस ठोसा देऊन आपल्या कारखान्याचा नाव लौकिक संबंध राज्यामध्ये तयार केला. असे आदरणीय उमेदवार श्री के.पी. पाटील साहेब, मंचावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर, त्यापेक्षा जास्त सन्माननीय तुम्ही आहात. कारण मतदानाचा हा काळ असतो त्यावेळेस आमच्यापेक्षा जास्त सन्मान तुमचा असतो, कारण तुम्हीच आम्हाला निवडत असता आणि तुमच्यातूनच एक नेता तयार होत असतो. आज या निवडणुकीच्या निमित्तानं बंधूंनो विचार करणं फार महत्वाचं बनलेलं आहे. आठवा तो काळ 2020-21च्या सालामध्ये राज्यामध्ये कोरोनाचं संकट येऊन गेलं. मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी विक्रमी अशी कामगिरी केली. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कामाचं कौतुक देशानं नव्हे तर जगानं केलं. जगातले ही लोक जी फुटून गेलेली गद्दार लोक म्हणतात आमचे दखल 30-40 देशांनी घेतली. उद्धव ठाकरे साहेबांनी केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल ही संबंध देशानं घेतली गेली. आणि हे लबाड सांगतात की आमच्या फुटीची दखल कुणी घेतली? 30-40 देशांनी घेतली बी असेल. देश बी ह्यांच्या मतदारसंघ एवढंच असतील. आज संबंध राज्यामध्ये एक वातावरण वेगळं निर्माण झालंय. संबंध राज्यामध्ये लढाई. या सभेला या ठिकाणी शिवसेनेची मुलुक मैदान आणि जिल्हा संपर्क प्रमुख जे अभ्यासूनी सतत सगळी मांडणी करत असतात ते विजयजी देवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष आपण स्वागत करायचं आहे. विजयजी देवणे साहेब. जय. संघामधून 40 मधील अजून एक तुमच्यातला आमदार देखील पळून गेला म्हणून कळलं. काय त्याचं नाव? प्रकाश आंबेडकर. खरं तर ह्यांचं नाव प्रकाश चुकून पडलं. अंधार पाहिजे होतं, कारण गडी रात्रीच्या अंधारात चड्यावर करून पळून गेले. ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला बोलावून तिकीट दिलं, ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला पोटच्या लेकरापेक्षा जास्त सांभाळलं, ज्या पक्षप्रमुखांनी कायम तुमचा मुख्यमंत्री असताना आमदार म्हणून नाही त्या गोष्टी सहन केल्या, त्या पक्षप्रमुखांना ऐनवेळी आजारी असताना झोपेत केसानं गळा कापण्याचं काम तुम्ही केलं. निदान तुम्हाला मतदारांचा तरी सन्मान ठेवायचा हवा होता. ह्यांचं काम विदूषकातल्या जोकरा
पत्रासारखं झालंय. एकदा ते छत्री घेऊन यायचं बाहेर, लोकांपुढे गोल गोल छत्री फिरवायची, त्या पत्रातून माग यायचं, लगेच टी शर्ट आणि चड्डी घालून बारकी सायकल फिरवत यायची. वेगवेगळे कला आविष्कार दाखवायचे. आणि मला कळलं गुवाहाटीत भांडण झालं, यांना चोप दिला तिथं. खरं आहे ना? म्हणजे ही तर खरं मतदारसंघासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जाईल तिथं माती खाणाऱ्या माणसाला तुम्ही आता मातीत घाला. मला बरंच कारनामं कळलं. ह्या पट्ट्यानं म्हणे अब्जावधी रुपयाची जमीन खरेदी केली सगळीकडे, उतारा देखील आला म्हणे यांचा. म्हणजे तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून तुमच्या या 2-3 मतदारसंघाचा लोकल मिनी अदानीच झाला म्हणायचं. खऱ्या अर्थानं आज विचार केला तरी विकासाच्या बाता मारतात. हजारो कोटी विकासाचा निधी आणला. एक रांजण असतं बघा, त्याला खालून भोक असतं, वरून किती पण पाणी वाटा, ती भोकातनं सगळं पाणी जातं दुसरीकडे. तसं ह्यांच्या रांजणाला टक्केवारीचं भोक आहे. वरून कितीही निधी होता, पाणी दुसरीकडे जिरपतय. आणि गडी वरतून अजून आव आणतो असा की साधू संताचा जणू युग पुरुषाचा अवतार असल्याचा आव आणतो. ही तर खरं तर सर्वपित्री अमावस्यालाच जन्मलंय, मी सांगतो तुम्हाला. आणि आज तालुक्यामध्ये तुम्ही विकास कामाच्या गप्पा मारता. खरं तर तुम्हाला सांगतो, जनतेचा मूड असा आहे, तुम्ही एक विकासाचं काम कमी करा, एक तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फक्त गद्दारी तेवढी करू नका. तुम्ही दिलेलं मत 5 वर्ष तो माणूस त्याच पक्षात राहू शकत नसेल तर मला एक विचारायचं आहे, भविष्य काळात तरी तो तुमच्या मताशी बेईमानी कसा करणार नाही हे सांगा. माझं तर एकनाथ शिंदेना सुद्धा आव्हान आहे, तुम्ही जपून राहावा ह्या माणसासोबत. हा रडून रडून डोळा सुजवतो, स्पिरिट डोळ्यात ओततो, डोळ्यातून थेंब काढतो, परंतु हा कुणाशी गद्दारी करल काही नियम नाही. उद्या जागा कमी पडल्या तर एकनाथ शिंदेच्या पालावरून देवेंद्र फडणवीसाच्या पालावर जायला ह्याला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही. चला तिकडे जाऊ. आणि मंत्रीपद वगैरे सब झूट आहे, सरकारच ह्यांचं येणार नाही, त्यामुळे हे तर आमदार होणारच नाही. महाविकास आघाडीचं सरकार येतंय, लोकांना शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या राहुलजींच्या विचारांवर खऱ्या अर्थानं जायचं आहे. इतके दिवस महाराष्ट्र लुटून खाल्ला, हजारो कोटीच्या गप्पा मारतात, अरे लाडकी बहीण म्हणतात. बदलापुरात खऱ्या अर्थानं बलात्कार झालेली आमची लाडकी बहीण नव्हती का? महाराष्ट्रामध्ये आज दररोज 3 ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो. लाज वाटते का तुम्हाला? महाराष्ट्राचं सरकार चालवता तुम्ही आणि इथं येऊन पोस्टरवर बाता आणतात. सरकार दमदार आणि आमदार कामदार. आमदाराचं काम फक्त एकच, जाऊ तिथं खाऊ. काही लोक जातात तिथं स्वतःची छाप सोडतात. के.पी. पाटील साहेब, तुम्ही या गावात आला, नवीन 4 लोक असली तर तुम्ही त्यांच्याशी विनम्रतेने वागलात, हात जोडले, त्यांना नमस्कार चमत्कार केला तर त्यांच्यामध्ये तुमची छाप पडते. परंतु हा उमेदवार, हा आमदार वेगळाच आहे. तो स्वतःची चित्र बनवत नाही, जाईल तिथं स्वतःचा उतारा तयार करतोय. चांगली 8-10 गावची रेशन कार्ड ह्याच्या नावावर असतील, माझं तर स्पष्ट मत आहे. एकदा जनधन योजनेत सुद्धा चेक करावं लागेल. टक्केवारीची एवढी सवय आहे की गडी मोदीचं सुद्धा 3000 सोडत नसेल मला तर वाटतंय. आणि आता 50 खोक्यातला थोडासा भोग पाडलाय खोक्याला, आता थोडं जिरपाय चालू होईल. तुमचंच आहे, काळजी करू नका, सोडू तर अजिबात नका. गावातच थांबा, मतदानाच्या आदल्या दिवशी उशीरपर्यंत थांबा, घेतल्याशिवाय जाऊ नका. आपलं छानलेलं आहे, आपलं छानून आपलाच कार्यक्रम त्यांनी लावलाय. अशा लोकांचा गपचीप कार्यक्रम लावा. मतदानाच्या खोकड्याच्या आत गेल्यावर मशीन असती, तिथं काय केलंय तुम्ही कुणाला, देवेंद्राला सुद्धा कळत नाही. गपचीप जावा, आपलं मशालीचं बटन दाबा, चिन्ह मशाल आहे, आई अंबाबाईचा प्रसाद आहे.
ही जगदंबेची तुळजाभवानी आईची मशाल अशी पेटवा की पुढच्या गद्दाराच्या बुडाला आग लागली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, यांचा शेर भरलाय. सगळ्या सोबत गद्दारी करा, परंतु प्रामाणिक असलेल्या उद्धवजींसोबत तुम्ही गद्दारी केली. एवढंच काय, त्या 2-3 तालुक्यानं तुम्हाला आमदार केलं, त्या मत टाकणाऱ्या जनतेसोबत सुद्धा तुम्ही गद्दारी केली. माझं तर प्रामाणिक मत आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो, ही लोक राजकारणातून पडली तर पाहिजेतच, पण वेळ अशी आणा, असा पराभव करा की राजकारणातून संन्यास घेऊन आषाढी, कार्तिकी, मागी एकादशीला ही लोक टाळ चिपळ्या घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात दिसले पाहिजे. हा रोष काही माझा उमेदवारावर आहे म्हणून नाही, त्याचा काही माझा शेजाऱ्या बांधाला बांध नाही, परंतु गद्दारी हा जो कलंक आहे, त्यांनी किती जरी तुम्हाला सांगतो देवचा साबण आणला आणि सिंथॉलचा जरी साबण आणला तरी त्याच्या तोंडावरचा कलंक पुसणार नाही. जवा जवा पुढे जाऊन म्हणतील लेकरं, आपल्या बाबांनी अशी काय चूक केली होती की अजून आपल्या लोक तालुक्यातली त्यांच्या नावाने खोटं बोलतात, त्यांना वाईट बोलतात, तरी त्यांच्या वेळेस ती म्हणू शकणार नाही, बाळा मी ज्या पक्षानं मला तिकीट दिलं त्या पक्षाला झोपेत धोंडा घातला आणि मी गुवाहाटीला पळून गेलो. म्हणजे ही ह्यांचं कर्तृत्व आहे. कागदी घोडे नाचवतील, अजून निधी आणायचा आहे म्हणतील, निधी काय तुमच्यासाठी नाही. 5 आलं तर त्यातलं 5 मधलं 5, 100 आलं तर त्यातलं 5 त्यांना. 10चा बी रेट चालू आहे वाटतं. ठेकेदार लोक इंडोसल पान घ्यायला लागले, ती ह्याचं काही खरं दिसत नाही म्हणते ती. निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच योजनांचा धडाका कागदावर उठवलाय, परंतु तुम्हाला सांगतो, कागदावरच्या कामापेक्षा जमिनीवरचा काम करणं महत्वाचं आहे. आणि जमिनीवरचं काम करायचं असेल तर ती जी माती आहे ना, माती, त्या मातीशी नाळ घट्ट असणं महत्वाचं आहे. आणि मातीशी नाळ घट्ट असणारा एकमेव माणूस म्हणजे आमचे उमेदवार KP पाटील साहेब आहेत. उगाच उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं नाही असं झुपीत की बाबा KP पाटील साहेबाला तिकीट द्यावं. रांगडा गडी आहे, उद्या विधानसभेत गेला तर अध्यक्षाला सुद्धा आरेला कार्य करायला गप्प बसणार नाही. तुम्ही आमदार निवडून देणार नाही, तुमच्या घरातला एका सदस्याचा सन्मान करणार आहे अशी भूमिका 5 वर्ष हा लोकप्रतिनिधी पार पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने ही परिवर्तनाची लढाई जिंकावी लागणार आहे. 20 तारखेला ही खऱ्या अर्थानं आपण ही गद्दारी जी आहे ती मुळासकट उपटणार आहे. अजिबात ठाप बिप तोडाय नका, ही मुळासकट गद्दारी काढा. असं बीज पुन्हा तालुक्यातच उगवलं नाही पाहिजे. काय झालंय, वाढप्यांपेक्षा आचारी जास्त झाली, त्यामुळं स्वयंपाक बिघडला. 5 वर्ष तालुक्याचा स्वयंपाक बिघडला, त्यामुळे लोकांची बी पोट बिघडली. लोक अजून त्या पोट बिघडलेल्याच्या सरांड्या लागलेल्यातून मुक्त झालेली नाहीत. आता इनो सोडा 20 तारखेला घ्या, मस्तपैकी एकदाच पोट खाली करून घ्या आणि 5 वर्ष विकासाची भूक जी आहे ती तृप्तपणे आणि स्वाभिमानानं खऱ्या अर्थाने विकासाची भूक भागवून घ्या, एवढं माझं म्हणणं आहे. खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये स्वाभिमान आज जिवंत आहे का नाही मला सांगा. तुम्हाला वाटतं का बाबा आपला लोकप्रतिनिधीने आपल्यासोबत गद्दारी केली आणि त्या गद्दारीचा हिशोब चुकता करायचा आहे, करू वाटतो का नाही मला सांगा. मग तुम्ही ही गद्दारी मुळासकट उपटणार आहात का नाही मला एकदा हात उंचावून सांगा. तुमचा हा निर्धार KP पाटील साहेबांना येत्या 23 तारखेला विधानसभेत पाठवणार आहे. असे किती जरी आंबेडकर बिबिटकर आले तरी जनतेचा सपोर्ट असेल तर असे लोक जमीन दोस्त करून त्यांच्या मातीत गाडून त्याच मातीतून पाऊल वाट निर्माण करून KP पाटील साहेब विधान भवनात निश्चित जातील अशी खात्री बाळगून मी इथंच थांबतो. धन्यवाद.